नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. खूप दिवसानंतर आपण आणखी एक व्हिडिओ घेऊन येत आहोत. सेलिंग प्राइस आणि कॉस्ट प्राइस, त्याला मराठीमध्ये म्हणतात विक्री किंमत आणि खरेदी किंमत. तर काही कारणास्तव मी खूप दिवस झाले व्हिडिओ टाकलेले नव्हते आणि आता आपण आणखी व्हिडिओ घेऊन येत आहोत. आणि हा व्हिडिओ जे काही मागील एक्झाममध्ये प्रश्न विचारलेले होते सेलिंग प्राइस आणि कॉस्ट प्राइसवर, तेच प्रश्न मी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे. चला तर सुरुवात करू आपल्या प्रश्नांना. बघा, पहिला प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्रांनो, दोन बाईक एकाच किमतीला विकल्या जातात. जर एका बाईकवर 14.28% नफा झाला आणि दुसऱ्या बाईकवर 10% तोटा झाला तर निव्वळ नफा किंवा तोटा काढा. बघा, हे तुम्हाला सगळं मी पर्सेंटेज मध्ये सांगितलेलं आहे. 14.28% म्हणजे काय होतं रे, 1/60% होतो. त्यानंतर हे 10% म्हणजे काय होतं, 1/10 होतं. बरोबर आहे. तर बघा, तुम्हाला तोटा किंवा नफा जे जे विचाराल ते ते तिथं काढायचं आहे. मी तुम्हाला सांगतोय बघा, एक आहे कॉस्ट प्राइस आणि एक सेलिंग प्राइस. आता हे माहित असेल तुम्हाला, कॉस्ट प्राइस म्हणजे काय होते, खरेदी किंमत, आणि हे काय होतं, विक्री किंमत. हे एकदा सांगून देतो, त्यानंतर सांगणार नाही मी. ठीक आहे. बघा, 1.7 1/7 नफा होत आहे, म्हणजे 7 ही तुमची काय झाली, खरेदी किंमत झाली, आणि एक नफा होत आहे म्हणजे 8, ही काय झाली तुमची विक्री किंमत. सिमिलरली सारख्याप्रमाणे इकडे बघा, ही काय झाली 10 तुमची कॉस्ट प्राइस, आणि त्याच्यावर एक तोटा होत आहे म्हणजे किती, 9. म्हणजे तुम्हाला आता काय करायचं आहे, ही सेलिंग प्राइस सारखी करायची आहे. मग सेलिंग प्राइस सारखी करताना येईल काय, 9 ने गुणा आणि इथे 8 ने गुणा. जसं इथे 9 ने गुणलं, इथं पण 9 ने गुणा, इथे पण आता काय करा, 8 ने गुणा, कारण इथे 8 ने गुणलेलं आहे. तर किती होणार, हे 7 9 63 आणि हे 8 10 80, म्हणजे किती होणार, 63 अधिक 80 किती होणार रे, 143. ठीक आहे. आणि इथे किती होणार, 8 9 72 अधिक 72 किती होणार, 144. जर मित्रांनो तुम्हाला हे समजलं असेल तर मग बघा काय होतो इथे, जेव्हा, हे लक्षात ठेवा, ही नोट लिहून ठेवा तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा सेलिंग प्राइस ही जास्त असते कोणाच्या, कॉस्ट प्राइस पेक्षा, म्हणजे विक्री किंमत जास्त असते खरेदी किंमतीच्या, तेव्हा काय होतो, नफा होतो. काय होतो, नफा. आणि याचं जर उलट केलं तर तिथे काय होतो, तोटा होतो. आता मला सांगा, इथे काय झालेलं आहे, सेलिंग प्राइस जास्त आहे ना कोणाच्या, कॉस्ट प्राइस पेक्षा, तर किती, एकचा नफा झालेला आहे. मग एकचा नफा कोणावर झालेला आहे, या कॉस्ट प्राइसवर म्हणजे खरेदी किंमतीवर. तर खरेदी किंमत किती आली आपली, 143 गुणेला 100. तर काय होणार, 100/143 गुणेला काय होणार, हे किती होणार पर्सेंटेज मध्ये. तर काय होणार, पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर होणार. ठीक आहे, समजलं. अशाच टाईपचे आणखी आपण प्रश्न घेऊ. ठीक आहे. आणि हे सगळे पीवायक्यू प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. चला सुरुवात करूया दुसऱ्या प्रश्नाला. याला थोडं वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करू. बघा, एक व्यापारी प्रत्येकी 4,000 रुपयांना 2 वस्तू खरेदी करतो. विक्री करताना जर त्याला एका वस्तूवर 12.5% नफा आणि दुसऱ्यावर 20% तोटा होत असेल तर एकूण तोट्याची टक्केवारी किती. आता एकूण तोट्याची टक्केवारी विचारला आहे तुम्हाला, तर अशा वेळेस काय करायचं, हा 12.5% नफा झालेला आहे, जशाच्या तसा लिहा 12.5% नफा. ठीक आहे. त्यानंतर बघा, हे काय पॉइंट आहे, त्यानंतर तोटा झालेला आहे म्हणजे इथं मायनस करा, किती झाला आहे, 20% तोटा झालेला आहे, भागेला 2 करा. तर इथून किती राहतं बघा, हे किती राहतं, 7.5. आता मोठ्या संख्येच्या समोर मायनस आहे तर इथं पण आन्सर मध्ये मायनस येणार आणि भागेला 2. तर त्याच्यानंतर किती राहतं, 3.75, आणि हा मायनस जशाच्या तसा. तर आपलं जे आन्सर आलेलं आहे, उत्तर आलेलं आहे, तर ते काय होणार, तोट्याच येणार, कारण इथं मायनस आलेला आहे. मग काय झालं आहे, तोटा झालेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असणार आहे. समजलं. वळूया तिसऱ्या प्रश्नाकडे. बघा, नंतर विनयने प्रत्येकी 750 रुपयांना 2 खेळण्यांची सायकली खरेदी केल्या. त्याने त्या सायकली विकल्या, एकावर 6% नफा आणि दुसऱ्यावर 4% तोटा. व्यवहारामध्ये नफा किंवा तोटा किती. आता तुम्हाला इथे बघा काय करायचं आहे, 6% जशाच्या तसे लिहा. बरोबर आहे, हा नफा झाला म्हणून प्लस घेतला. इथे काय झालं, तोटा झाला म्हणजे -4%, भागेला 2. किती राहतं, 6 मधून 4 गेले 2, भागेला 2, तर किती राहतो,
1%. आता नफा होणार की तोटा? इथं जर मायनस आला असता तर तोटा झाला असता, पण इथं काय पॉझिटिव्ह म्हणजे प्लस आहे, तर काय होणार? नफा. काय होणार? नफा. पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असणार आहे. समजलं? समजत आहे विद्यार्थी मित्रांनो? ठीक आहे, वळूया प्रश्न क्रमांक 4 कडे. बघा, दोन मोबाईल फोन प्रत्येकी 6,000 रुपयांना विकले जातात. पहिला मोबाईल 20% नफ्यावर आणि दुसरा मोबाईल 25% तोट्यावर विकला जातो. व्यवहारादरम्यान झालेल्या तोट्याची किंवा नफ्याची टक्केवारी किती आहे हे आपल्याला काढायचं आहे. आता तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो हे माहित असेल, 20% नफा म्हणजे काय होतो रे? 1/5% होतो. आणि 25% म्हणजे काय होतो? 1 किती होतो? 4%. हे माहित आहे तुम्हाला? हे सगळं तुम्हाला मी लिहून दिलेलं आहे. ज्यांनी माझं बघितलं नसेल टॉपिक वाईज पर्सेंटेज, त्यांनी माझ्या यूट्यूब चॅनलवर बघून घ्यायचं असेल टॉपिक वाईज सिरीज. ठीक आहे, आणि जे नवीन असेल विद्यार्थी त्यांनी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आता बघा, सुरुवात करायची आपण सोडवायला. कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदी किंमत आणि सेलिंग प्राइस म्हणजे विक्री किंमत. तर आपल्याला प्रत्येक प्रश्नामध्ये सेलिंग प्राइस म्हणजे विक्री किंमतीला सारखं करायचं आहे. पहिल्यामध्ये बघा काय होत आहे? नफा होत आहे किती? 1/5. म्हणजे 5 वर किती नफा होत आहे? 1 म्हणजे 6. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे बघा दुसरा 25% तोटा म्हणजे 1/4. 4 वर 1 तोटा होत आहे म्हणजे किती? 3. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे? याची सेलिंग प्राइस सारखी म्हणजे विक्री किंमत सारखी करायची आहे. इथे 6 आहे, मग इथे 6 आणण्यासाठी 2 ने गुणा. इथे पण आता तुम्हाला 2 ने गुणावं लागेल. ठीक आहे, हे किती होणार? 5 अधिक 8, 8 आणि 5 13 होणार. हे काय होणार? 6 अधिक 6 किती होणार? 12. बरोबर आहे. आता तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो इथे तोटा किंवा नफा लवकर लक्षात यायला पाहिजे, कारण इथे सेलिंग प्राइस कमी आहे. जिथे सेलिंग प्राइस कमी राहते कॉस्ट प्राइसच्या, तिथे काय होतो? तोटा. काय होतो? तोटा. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आता किती तोटा होत आहे? 1चा तोटा होत आहे. कुणावर? 13वर. म्हणजे 1/13 गुणिला 100 म्हणजे 100/13 किती होणार रे? किती होणार? 7.69% तोटा. ठीक आहे, कुठं दिसतो का ऑप्शन मध्ये? बघा, हा नियर अबाउट आहे म्हणजे पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर असणार आहे. समजत आहे विद्यार्थी मित्रांनो? शॉर्ट ट्रिक्स मध्ये मी तुम्हाला सगळं सांगत आहे. ठीक आहे, हे तुम्हाला माहितच आहे. कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदी किंमत, हे 3 वेळा सांगण्यापेक्षा, आणि हे एक म्हणजे विक्री किंमत. ठीक आहे, हे सगळं तुम्हाला आता माहिती पाहिजे. वळूया प्रश्न क्रमांक 5 कडे. बघा, प्रश्न क्रमांक 5 काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो? एक घर आणि एक दुकान प्रत्येकी 12 लाख. म्हणजे बघा, एक घर आणि एक दुकान प्रत्येकी म्हणत आहे. हा शब्द इम्पॉर्टंट आहे. प्रत्येकी. प्रत्येकी 12 म्हणजे याचे पण 12 आणि याचे पण 12 लाख. म्हणजे किती झाले टोटल? 24 लाख. किती झाले? 24 लाख. हे लक्षात यायला पाहिजे तुमच्या. ठीक आहे, जर घर किमतीच्या 20% तोट्याने आणि दुकान किमतीच्या 20% नफ्याने विकले गेले तर संपूर्ण व्यवहाराचा परिणाम असा झाला की पहिलं, नफा ना तोटा झाला. 1 लाख रुपयांचा तोटा झाला, 1 लाख रुपयांचा नफा झाला आणि 1,20,000 रुपयांचा तोटा झाला. आता याला सॉल्व कसं करायचं, सोडवायचं कसं? बघा, तुम्हाला माहित आहे 1/, किती होतं? हे 1/, किती होतं रे? 5 होतं. 20% म्हणजे इथे पण 20% आहे. म्हणजे समजलं तुम्हाला? म्हणजे बघा, कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस म्हणजे खरेदी किंमत आणि विक्री किंमत. तर बघा, 20% तोटा होत आहे पहिल्या याच्यात. किती होत आहे? 20% तोटा. म्हणजे 20% म्हणजे काय होतं? 1/5. जर 5 वर 1 तोटा झाला तर किती राहणार? 4 राहणार. इथे काय होत आहे? 5 वर 1 नफा होत आहे म्हणजे 5 वर 6 नफा होत आहे. समजलं? एवढं समजत आहे तुम्हाला? आता आपल्याला यायला काय? सेलिंग प्राइस म्हणजे विक्री किमतीला काय करायचं आहे? सारखं करायचं आहे. मग कसं कराल? इथे साइन 2 12 होतं, इथे साइन 4 त्रिक 12 होतं. मग इथे 3 ने गुणलं तर इथे पण 3 ने गुणा. इथे 2 ने गुणलं तर इथे पण 2 ने गुणा. समजत आहे तुम्हाला? आता याचं काय करा? बेरीज करा. 5 त्रिक 15 आणि 5 दुने 10 किती होणार विद्यार्थी मित्रांनो? हे 25 होणार. ठीक आहे, इथे किती होणार? 4 त्रिक 12, 12 आणि 12 24. ठीक आहे, बरोबर आहे. आता इथे बघा, इथे 25 आहे, इथे 24 आहे. काय होत आहे या म्हणजे व्यवहारामध्ये? तुम्हाला काय दिसून येत आहे? सेलिंग प्राइस कमी दिसत आहे म्हणजे विक्री किंमत म्हणजे काय होत आहे? तोटा होत आहे.
बरोबर आहे ना, कारण सेलिंग प्राइस कमी आहे, मग नफेवाले ऑप्शन काटा. हा पण कटतो, ए आणि सी कटलाय. आता तोटा इथे बघा, दोन्ही याच्यात तोटा आहे, पण आपल्याला एकदम प्राइस माहित नाही की किती रुपयांचा तोटा झालाय म्हणून. ठीक आहे, ते आपल्याला काढावं लागेल. आता बघा तोटा कसा होतो बघा, कितीचा तोटा झाला, 1 वर. आणि एकचा तोटा कोणावर होणार, 25 वर, म्हणजे 1/25. बरोबर आहे, आणि गुणेला 100. बरोबर आहे, एवढं समजत आहे तुम्हाला. आता असं करण्यापेक्षा तुम्हाला काय दिलेलं आहे, हे जे मी मेथड सांगत आहे हे आतापर्यंत या मेथडनी काढलो. इथे बघा, इथे तुम्हाला काय दिसत आहे, 4% काय होत आहे, 25/100 ना, हा तोटा झाला. पण तुम्हाला ऑप्शन मध्ये असं काही दिलेलं आहे का, नाही, असं दिलेलं नाही. मग तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला संपूर्ण व्यवहाराचा परिणाम विचारलाय. आता संपूर्ण व्यवहारात तुमची किंमत किती आहे बघा, 12 24 लाख आहे. म्हणजे हे जे 24 लाख आहे, म्हणजे 24 आहे, हे तुम्हाला 24 लाखाच्या बरोबर करावं लागेल. समजत आहे का तुम्हाला, समजत आहे का रे तुम्हाला, हे 24 जे आहे ते तुम्हाला 24 लाखा बरोबर करावं लागेल. म्हणजे कितीनं भाग जाणार इथे, 1 24 1 24, म्हणजे राहिले किती इथे, 1 लाख. किती राहिले, 1 लाख. म्हणजे जो तोटा झाला विद्यार्थी मित्रांनो, तो तुम्हाला किती झाला, 1 लाखाचा तोटा झाला. ठीक आहे, पर्याय क्रमांक बी हे तुमचं उत्तर असणार आहे. ही जी मेथड सांगितली मी, ही मेथड वेगळी आहे. म्हणजे तुम्हाला जर अशा टाईपचा प्रश्न विचारला असेल, मागील जे बघा हे जे प्रश्न विचारले आहेत तोटा, हे अशा प्रकारचे, या प्रश्नासाठी ते लागू होत आहे. पण तुम्हाला इथे बघा, सॉरी, इथे बघा तुम्हाला प्रत्येकी 12 लाख दिलेले आहे. त्याच्यामुळे मी 24 बरोबर काय केलं, 24 लाख केले. आणि इथे 1/24 म्हणजे 24/24 म्हणजे किती आला, 1 लाख. हे अशा प्रकारे तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. ही मेथड यूज करायची नाही, मी तुम्हाला जाणून सांगितलंय, पण ही मेथड यूज करायची नाही. तुम्हाला दिलेली आहे प्राइस, तर त्या प्राइस नुसार तुम्हाला सॉल्व्ह करायचं होतं. समजत आहे. चला वळूया प्रश्न क्रमांक 6 कडे. आता बघा इथे पण बघा, खूप सुंदर प्रश्न मी विद्यार्थी मित्रांनो घेतलेले आहे. तुम्हाला वाटत असेल की ही प्रश्न कुठून आले, तर हे प्रश्न PYQ आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, बघा त्याच्यानंतर बघा इथे काय दिलेलं आहे, मोहनने 2 वस्तू 624 रुपयांना खरेदी केल्या. त्याने 24% नफ्याने, सॉरी 24% तोट्याने आणि दुसरी 24% नफ्याने विकली. जर दोन्ही वस्तूंची विक्री किंमत समान असेल, विक्री किंमत म्हणजे सेलिंग प्राइस समान असेल, तर त्यांच्या खरेदी किमतीमधील फरक असा आहे. आता तुम्हाला खूप वेगळा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि याला स्टार मार्क करून ठेवा. खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. ठीक आहे, आता बघा याला सॉल्व्ह कसं करायचं मी सांगतोय. पहिलं काय दिलेलं आहे, 14% तोटा दिलेला आहे. काय दिलेलं आहे, 14% तोटा. म्हणजे 14% तोटा याला आपण कसं लिहू शकतो, पहिली जी म्हणजे वस्तू आहे त्याला 14% तोटा, म्हणजे 100 मधून 14 जर मायनस केलं तर किती राहते, 86 राहते, भागेला 100. हे एक झाला. त्यानंतर बघा इथे बघा 14% किती, नफ्याने, 14% नफ्याने, नफा. मग दुसरी जी म्हणजे वस्तू आहे, ठीक आहे, ते 14% नफा म्हणजे काय होणार, 100वर 14 म्हणजे 114 भागेला 100. हे 2 शून्य आणि इथले 2 शून्य कटले. समजत आहे मी कसं कटत होतं. आता बघा तुम्हाला याचा रेशो काढायचा आहे, पहिल्या वस्तूचा आणि दुसऱ्या वस्तूचा. म्हणजे पहिली वस्तू भागेला दुसरी वस्तू. आता जी पहिली वस्तू गुणाकारामध्ये आहे ती भागाकारामध्ये जाणार, 86 होणार. समजत आहे. काय करायचं तुम्हाला, पहिल्या आणि दुसऱ्या वस्तूचा तुम्हाला तोटा काढायचा आहे बघा. आणि दुसरी जे आहे ते काय होणार, 114 होणार. समजत आहे. आता बघा इथे 86 114 कितीनं भाग जातो रे, इथे काटा एक कितीनं कटणार, दोन्ही काटा, दोन्ही कितीनं भाग जातो बघा, 43 दुने 86, इथे किती होतो, 57 दुने 114, म्हणजे बघा 57 भागेला 43. हे आलं. ही झाली पहिली वस्तू आणि ही झाली दुसरी वस्तू. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, या दोन्ही वस्तूची जर बेरीज केली, म्हणजे 57 अधिक 43 केलं तर किती येतं, किती येतं, 100 येतं. किती येतं, 100. ही जी 100 आहे दोन्ही वस्तूची किंमत, ही तुम्हाला प्रश्नामध्ये दिलेली आहे बघा. 624 रुपयांना खरेदी केल्या दोन वस्तू, म्हणजे हे 624 रुपये.
समजलं? आता 1 बरोबर किती येणार? 1 रुपया बरोबर 624 भागेला 100 म्हणजे किती येणार? 6.24 रुपये. एवढं आलं. आता तुम्हाला काय करायचं आहे, इथे बघा खरेदी किमतीमधील फरक असा आहे. काय शोधायचं आहे? फरक शोधायचा आहे खरेदी किमतीमध्ये. तर इथे बघा 57 मायनस 43 किती होणार? इथे किती राहणार? 4 आणि इथे किती राहणार? 1 राहणार. हा जो झाला आहे तो काय झालाय? खरेदी किमतीचा फरक. 14 रुपये काय झाला? खरेदी किमतीचा काय झाला? फरक झालेला आहे. मग तुम्हाला जी 14 आहे ती 14 आणि 1 रुपया बरोबर किती आलेले? 6.24 म्हणजे 14 गुणेला 6.24 रुपये म्हणजे किती येणार तुमचं? किती येणार आहे? अप्रॉक्सिमेशन करा याला. अप्रॉक्सिमेशन जर तुम्ही केलं विद्यार्थी मित्रांनो तर पर्याय क्रमांक बी हे तुमचं उत्तर येणार. किती? 87.36 रुपये हे तुमचं फायनल उत्तर असणार आहे. ठीक आहे. तुम्हाला सगळ्या टाईपचे प्रश्न मी या एका व्हिडिओमध्ये सांगत आहे विद्यार्थी मित्रांनो. समजत असेल की वेगवेगळे जे टाईप आहे ते एकाच व्हिडिओमध्ये सेलिंग प्राइस ना कॉस्ट प्राइस वरचे मी व्हिडिओ घेत आहे, प्रश्न घेत आहे. ठीक आहे. वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. हा पण खूप सुंदर प्रश्न आहे बघा. एका शेतकऱ्याने एक शेळी आणि एक मेंढी रुपये 3,500 रुपयांना खरेदी केली. त्याने मेंढी 20% नफ्याने आणि शेळी 10% तोट्याने विकली. जर त्याने दोन्ही जनावरे एकाच किमतीला विकली तर स्वस्त जनावरांची खरेदी किंमत किती? इथं काय म्हटलंय? स्वस्त जनावरांची खरेदी किंमत. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. बघा पहिलं काय आहे? त्याने मेंढी. मेंढी किती? 20% नफा. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं काय आहे? शेळी. शेळी किती आहे? 10% तोटा. एवढं समजलं? जर तुम्हाला मेंढी 20% नफा आहे तर म्हणजे मेंढी बरोबर काय येणार? मेंढी गुणाकार 120 नफा भागेला 100. त्याच्यानंतर बरोबर शेळी किती येत आहे? 10% तोटा म्हणजे किती येणार? 90 भागेला 100. एवढं समजत आहे? हे 2 शून्य, हे 2 शून्य कटले. इथून 1 शून्य, इथून 1 शून्य कटला. इथेच बघा 3 तिरी 9 आणि हे 3 चौ 12 म्हणजे इथे बघा मेंढी भागेला शेळी. ठीक आहे. बरोबर. आता मेंढी काय येणार? हे भागाकारामध्ये जाणार म्हणजे 4 आणि इथे 3 वरती. आता बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे? दोन्ही म्हणजे दोन्ही काय केलेलं आहे? शेळी आणि मेंढी यांची तुम्हाला खरेदी किंमत दिलेली आहे. किती? 35 म्हणजे 3500. तर हे 3 अधिक 4 बरोबर किती होणार? 7 आणि 7 ची किंमत 3500 रुपयापर्यंत दिलेली आहे. समजलं? म्हणजे 1 भागेला किती होणार? किती होणार आहे? 1 बरोबर 7 5 35 म्हणजे 1 बरोबर 500 रुपये. 1 बरोबर 500 रुपये. आता तुम्हाला काय विचारलंय? स्वस्त जनावरांची खरेदी किंमत. आता मला विद्यार्थी मित्रांनो सांगा की इथं स्वस्त जनावर कोणतं आहे? कोणतं स्वस्त जनावर आहे? हे स्वस्त जनावर होणार. कुठलं? 3 म्हणजे मेंढी म्हणजे 3 गुणाकार 500 किती होणार? 1500 रुपये. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे तुमचं उत्तर असणार आहे. समजलं? ही झाली स्वस्त. जर तुम्हाला इथे महागड्या याची विक्री किंमत म्हणलं असतं, सॉरी खरेदी किंमत म्हटलं असतं तर काय केलं असतं? 4 गुणेला 500 तर काय केलं? 5 चौ 20 म्हणजे 2000 रुपये. अशा पण प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. असे हे व्हेरियस टाईपचे प्रश्न आहे. ठीक आहे. वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. बघा हा पण प्रश्न खूप सुंदर आहे. 2 घड्याळांची विक्री किंमत समान आहे. विक्री किंमत म्हणजे सेलिंग प्राइस ही सारखी आहे, सेम आहे. ठीक आहे. एक घड्याळ 16% तोट्याने आणि दुसरे 26% नफ्याने विकले जाते. 2 घड्याळांची एकूण किंमत 760 रुपये आहे. 16% तोट्याने विकलेल्या घड्याळाची किंमत शोधा. बघा खूप सुंदर प्रश्न आहे. पहिलं तर 16% तोटा किती होणार आहे? 16% म्हणजे तोटा म्हणजे 100 मधून किती करा? 16 वजा करा. किती राहतं? 84 राहतं आणि भागेला 100. त्यानंतर बघा दुसरं काय दिलेलं आहे? दुसरं 26% नफ्याने. 26% नफा. ठीक आहे. तर किती होणार? दुसरीची जी किंमत आहे घड्याळीची
ते 26 म्हणजे 126 भागेला 100. 2 शून्य 2 शून्य कटले. आता इथे किती राहतो? पहिल्या घड्याळीची किंमत भागेला दुसऱ्या घड्याळीची किंमत. म्हणजे काय होणार? हे काय होणार? खाली जाणार 84 आणि इथे वरती 126 राहणार. समजत आहे तुम्हाला? बघा याला दोन्ही भाग देऊन बघा, दोन्ही भाग देताना कितीने जातो? ह्या 2 2 4 म्हणजे किती राहतं? 42. इथे बघा 2 6 12 आणि 2 6 63 भागेला 42. पुन्हा कटतो का? बघा हा कटतो. 7 9 63 आणि 7 छकम 42. ठीक आहे, सॉरी 7 छकम 42. एक मिनिट, इथे किती येणार? 6 येणार. किती येणार? 6. तर हे किती होणार? 6. 9 भागेला 6. पुन्हा कटतो का? बघा कटतो ना, बघा ना. 3 3 9 आणि हे 3 2 6. म्हणजे आपला जो शेवटचा फ्रॅक्शन आला तो किती आला? 3 भागेला 2. आता तुम्हाला बघा दोन्ही घड्याळीची किंमत दिलेली आहे. किती आहे? 760 रुपये. म्हणजे 3 अधिक 2 5 बरोबर 760 असेल तर एका रेशोची किंमत काय शोधायची आहे? बघा किती होणार? 5 1 5 राहिले किती? 2. 5 5 25 राहिले किती? 1. 5 2 10. 152 रुपये एका रेशोची किंमत झाली. आता तुम्हाला काय विचारले? बघा 16% तोट्याने विकलेल्या घड्याळाची किंमत. आता 16% तोटा किती आहे? बघा हे झालं ना तोटा, हा 16% तोटा म्हणजे एक पहिली घड्याळ झाली. तर पहिली घड्याळ कुठे आहे? इथे आहे 3. म्हणजे 3 गुणेला काय करा? 152 करा. म्हणजे काय होणार? 3 2 6 3 5 15 हातचा आले 1 3 1 3 3 आणि 1 4. 456 रुपये हे काय होणार? तुमचं फायनल आन्सर होणार. समजला? पर्याय क्रमांक सी. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुमचे हे प्रश्न. पुन्हा प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो. हे बघा खूप सुंदर प्रश्न मी घेतलेले आहेत. एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळे प्रश्न सांगत आहे सेलिंग प्राइस वरचे. ठीक आहे, त्यानंतर बघा एका व्यापाऱ्याने काय आहे 19,500 रुपयांना 2 टेबल खरेदी केले. काय केले? 2 टेबल खरेदी केले. त्याने एक 20% तोट्याने आणि दुसरे 15% नफ्याने विकले. जर प्रत्येक टेबलाची विक्री किंमत समान असेल म्हणजे सेलिंग प्राइस सारखी असेल तर त्यांच्या किमती अनुक्रमे किती असतील? म्हणजे पहिल्या टेबलची किती असेल आणि दुसऱ्या टेबलची किती असेल हे आपल्याला शोधायचं आहे. ही पहिल्या टेबलची झाली, ही दुसऱ्या टेबलची झाली. हे अशा प्रकारे तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहे. बघा पहिला काय दिलेला आहे? 20% तोटा दिलेला आहे. 20% तोटा. तर पहिली जी टेबल आहे तो 20% तोटा म्हणजे 80 भागेला 100. दुसरा काय आहे? दुसरा 15% नफा आहे म्हणजे 15% नफा. काय होणार रे? दुसरा टेबल 115 भागेला 100. 2 शून्य 2 शून्य कटले म्हणजे एक पहिला टेबल भागेला दुसरा टेबल काय राहणार? 80 खाली जाणार आणि 115 वरती येणार. समजलं? आता हे किती ना डायरेक्ट 16 पंचे 80 बघा 5 5 नेच कटणार कारण एकक स्थानी इथे 5 आहे. 16 पंचे 80 आणि हे किती होणार? किती होणार आहे? 23 5 115 म्हणजे किती राहणार? 23 आणि 16. आता तुम्हाला काय करायचं आहे? दोन्ही टेबलची काय दिलेली आहे? खरेदी किंमत दिलेली आहे. बघा 19,500. तर हे दोन्ही मिळून किती होणार? बघा 3 आणि 6 9 आणि हे 39 म्हणजे 39 ची किंमत तुम्हाला 19,500 रुपये दिलेली आहे. समजलं? तर बघा याला 3 3 ने भाग देत बघा. चला 13 39 बरोबर आहे. 13 39 मग किती होणार इथे? 13 39 केलं तर इथं किती होणार? 13 1 13. ठीक आहे, राहिले किती इथे? 6. किती राहिले? 6. 13 पंचे 65 आणि हे 2 शून्य म्हणजे 3 रेशोची किंमत किती आली? 1500 रुपये. तर एका रेशोची किंमत किती येणार? 500 रुपये येणार. समजलं? जर एका रेशोची किंमत 500 रुपये आले तर तुम्हाला प्रत्येक टेबलची किंमत काढायची आहे. म्हणजे 23 आणि 16 ची किंमत काढायची आहे. मग पहिला टेबल बघा. पहिला टेबल किती आहे? पहिला टेबल आहे तुम्हाला 23 आलेला आहे. 23 गुणेला 500 करा आणि दुसरा टेबल किती आहे? 16. तर 16 गुणेला 500 करा. या दोघांची जे किंमत येईल ते तुमचं काय राहील? उत्तर राहणार. किती येणार इथे? 23 गुणेला 5 केलंय. 23 गुणेला 5 किती होते? 115 आणि हे 2 शून्य वरचे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर इथे किती होणार? 16 पंचे
80 आणि 2 शून्य वरचे, म्हणजे बघा किती, कुठला येणार पर्याय क्रमांक, कुठला येणार रे, पर्याय क्रमांक बी हे तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला गणित सोडवायचे होते. वळूया शेवटच्या प्रश्नाकडे. मला तर वाटते हा शेवटचाच प्रश्न असेल आपला. ठीक आहे, बघा 10 प्रश्न. एका व्यापाऱ्याने 43,200 रुपयांना 2 घोडे खरेदी केले. त्याने एक घोडा 32% तोट्याने आणि दुसरा घोडा 24% नफ्याने विकला. तर जर प्रत्येक घोड्याची विक्री किंमत म्हणजे सेलिंग प्राइस सेम असेल तर त्याची विक्री किंमत किती? हा थोडा वेगळा प्रश्न आहे. ठीक आहे, बघा आहे सारखाच पण वेगळा आहे. पहिला काय आहे, 32% तोटा. पहिला घोडा जो विकलाय तो 32% तोट्याने, म्हणजे पहिला जो घोडा आहे तो किती होणार, 32% तोटा, म्हणजे किती होणार 68. 100 मधून जर 32 गेले तर 68 राहणार. आणि दुसरा कितीने, 32 पहिला 24% नफ्याने, म्हणजे किती होणार 124 भागेला 100. हा झाला ना, हा किती 24% नफा झाला. त्यानंतर बघा इथून 2 शून्य 2 शून्य कटले, पहिला घोडा भागेला दुसरा घोडा बरोबर काय होणार, हा 68 खाली जाणार आणि 124 वरती येणार. समजलं? कितीने भाग जातो बघा, कितीने जाणार, इथे 4 वेळा भाग जाणार बघा, कारण एकक स्थानी 4 आहे. तर हा किती होणार, 17 68 जाणार. त्याच्यानंतर हा बघा 31 124 होणार, म्हणजे किती राहणार इथे 31 भागेला 17. किती राहणार 31 भागेला 17. तुम्हाला दोन्ही घोड्याची किंमत दिलेली आहे 43,200. म्हणजे बघा इथे किती होणार, हे 4 आणि 8 ह्या दोन्ही यांची प्राइस झाली. तर दोन्ही घोड्यांची प्राइस तुम्हाला इथे दिलेली आहे 43,200 रुपये. आता याला काटायचं कसं, तर काटायचं कसं बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप मोठा प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर उभा झालेला आहे. बघा इथे 48 आहे आणि इथे एकक स्थानी 2 आहे. तर आपल्याला ह्या 8ला असं गुणायचं आहे की एकक स्थानी 2 यायला पाहिजे. कितीने गुणू आपण, कितीने गुणलं तर बघा 9 8 72 येत आहे. म्हणजे तुम्हाला दिसून येलेले आहे की 8ला जर 9ने गुणलं तर एकक स्थानी 2 येत आहे. म्हणजे तुमचा डायरेक्ट भाग कितीने जात आहे 9ने, म्हणजे 1 रेशो बरोबर 900 रुपये. 1 रेशो बरोबर किती 900 रुपये. समजत आहे तुम्हाला, समजत आहे का रे? हा ठीक आहे. आता तुम्हाला जो शेवटचा प्रश्न आहे तो काय आहे, त्यांची विक्री किंमत किती असेल, काय विक्री किंमत. आता मी विद्यार्थी मित्रांनो मला सांगा, विक्री किंमत म्हणजे काय तुम्ही कन्सिडर करणार, काय कन्सिडर करणार, जे तुम्ही आत्ता काढलेले पहिल्या घोड्याची. ठीक आहे, तर पहिल्या घोड्याची विक्री किंमत किती आली 31 बरोबर आहे. आणि दुसरा घोडा किती आहे बघा, दुसरा घोडा किती आहे बरोबर आहे ना 68 आहे ना. तर दुसऱ्या घोड्याची, पहिल्या घोड्याची 31, दुसऱ्या घोड्याची 68, म्हणजे तुम्हाला दोन्ही याची काय काढायची आहे, विक्री किंमत काढायची आहे. ठीक आहे, जर तुम्हाला एवढं जर समजलं असेल तर मला सांगा की विद्यार्थी मित्रांनो, जे 68 आहे हे दुसऱ्या घोड्याची झाली, पहिल्या घोड्याची किती आहे 31 आली. मग 1 रेशो बरोबर किती आहे 900 आहे. ठीक आहे, मग विक्री किंमत काढायची आहे, एवढंच तुम्हाला प्रश्न केला ना. मग विक्री किंमत काय येणार 68 भागेला 100 होणार बरोबर आहे. 2 शून्य 2 शून्य कटले. आता 31 गुणेला 9 गुणेला 68 करा. हे जे तुमचं येणार यांचं उत्तर ते तुमचं फायनल उत्तर येणार. मला याचं फायनल उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे. ठीक आहे, मी आता याला तुम्हाला करून देणार नाही, कारण हे सगळं तुम्हाला सोडून दिलेलं आहे. ठीक आहे, जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, कारण असे खूप विद्यार्थी आहे की ज्यांना पेड क्लास ते परचेस करू शकत नाही, जे पेड बॅचचं कंटेंट खरेदी करू शकत नाही. अशा विद्यार्थ्यांना मी हे जे कंटेंट आहे ते पेड कंटेंट सारखंच आहे विद्यार्थी मित्रांनो. समजत आहे का तुम्हाला? तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेवटचा जो प्रश्न आहे त्याला तुम्ही कमेंट्स करा आणि हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी माझ्या यूट्यूब चॅनलला, हा माझा यूट्यूब चॅनल आहे, त्याला काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे, थांबूया इथेच. थँक्यू, धन्यवाद. भेटूया नंतरच्या आपल्या जो काही टॉपिक येईल त्या टॉपिकमध्ये.